तो दोस्तों सबसे अगाल क्रिकेट के दर्दी दर्शक यहाँ पर मौजूद है, उन सभी का तहे दिल से स्वागत है इस अमदार ट्रॉफी 2025 में। इस समय मैदान के अंदर मुकाबला जारी है। पहले राउंड का यह चौथा मुकाबला बहरीदेव वशेणी और उसके खिलाफ दो हाथ करेगी गावदेवी अजवली। शैलेश साल्डेकर की पहली गेंद, क्या दिशा दिखाई, कलात्मक क्रिकेट हमने देखा, नजाकत देखी इस गेंद के ऊपर। डिसीजन आर नाउ पेंडिंग। चौवा ये 6, यस इट इज अ 4 रन्स, 1 बाउंस ओवर द रो। गेंद जाती हुई बाउंड्री लाइन के बाहर, ये करारा चौका। के ऊपर जीवित मात्रे के बल्ले से ये करारा चौका आता हुआ डीप फाइनल की तरफ। लोअर फुल टॉस थी, कलाई के सहारे मोड़ लिया, सिर्फ दिशा दिखाई और 4 रन शैलेश के खिलाफ। ये दूसरी गेंद बिल्कुल जड़ में, फिर एक बार ऊपर उठाया, खिलाड़ी के पहुंच से बाहर गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में गजब की फील्डिंग वहां पर नजर आई। लॉन्ग ऑफ के खिलाड़ी थे, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गए और आसानी से इस गेंद को फील्ड किया। महज 2 रन आएंगे, इस 2 रन से कुल रन संख्या जहां पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन। पहला ओवर प्रोग्रेस पर है। ब्यूटीफुल एटमॉस्फेयर, ये ब्यूटीफुल क्रिकेट का वातावरण हम देख रहे हैं बीच मैदान के अंदर। ये आने वाली तीसरी गेंद जड़ में, ये खासियत है, ये ताकत रही है गेंदबाज शैलेश साल्डेकर की, और उस ताकत के साथ उस गुणवत्ता के साथ गेंदबाजी होती हुई बिल्कुल जड़ में गेंद डाली थी। डॉट गेंद की यहां पर समाप्ति होती हुई पहला चौवा, उसके बाद 2 रन और यहां से एक बढ़िया वापसी, बढ़िया कमबैक करते हुए गेंदबाज नजर आए शैलेश साल्डेकर। अक्रॉस द लाइन सीधे बल्ले से अब खेला है, शपल क्रॉस तो जरूर हुए थे, वहां पर मिस फील्ड की और 2 रन आसानी के साथ लेना चाहते थे, लेकिन महज एक सिंगल आई और इस सिंगल के साथ कुल रन संख्या जहां पहुंची है स्कोरबोर्ड के ऊपर। पहला ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर है, 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हमारे साथ आज सागर मांडवकर, मैन फ्रॉम नेरे, और हमारे साथ इस गांव का मशहूर आवाज रूपेश ठाकुर सर जोड़ चुके हैं, और हमारे साथी स्कोरर हम देख रहे हैं मयूर जी पाटिल सर नारपोली के। अब 2 टीम नारपोली की जीत चुकी है, अब मजा आएगा खेल में, अब मुकाबले में मजा आएगा। और ये पूरी टूर्नामेंट लाइव हमें दिखा रही है 24 लाइव इवेंट की पूरी टीम। अब क्या होगा, यहां से डायरेक्ट हिट, ये क्या कर बेटे, वहां पर खिलाड़ी थे मेरे ख्याल से, तौसिफ से खुद कप्तान थे। अब देखिए, अब बिल्कुल सर के ऊपर अपना हाथ जा चुका है, क्योंकि ये बल्लेबाज जिन्होंने चौका धागा था, वो बल्लेबाज की विकेट रनआउट के तौर पर जरूर मिल सकती थी, लेकिन वहां पर हिट करने में चूक हुई। खुद चल के जाते तब भी बल्लेबाज आउट होता, इतने दूर थे बल्लेबाज, लेकिन यहां से थोड़ी गलती कर बैठे, और जिस गलती का खामियाजा देखना पड़ेगा। आने वाली गेंदें जरूर बताएगी क्या होगा मुकाबले में, और कितना खामियाजा, कितना नुकसान इस गलती का भुगतना पड़ेगा, ये आने वाली वशीनी के बल्लेबाज जीवित मात्रे जरूर बताएंगे। 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। फिर एक बार जड़ में गेंद थी, वहां पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन पहुंच से बाहर जरूर गई थी। विजय बहुत ही दूर से आए, 1 रन आसानी के साथ पूरा किया जाएगा, और हमारे दीपक पाटिल सर इस समय तीसरे अंपायर के पास जाएंगे। तीसरी आंख यहां से होगा दूध का दूध और पानी का पानी। यहां से देखा जाए तो मुकाबले में कशमकश जारी है, मुकाबले में गर्मा गर्मी का मुकाबला है, और इस मुकाबले में पहले ओवर में रनआउट का रेफर किया गया है थर्ड अंपायर की तरफ। अब हमारी 24 लाइव इवेंट की टेक्नीशियंस टीम यहां पर रेडी हो जाएगी कि यहां पर क्या है, ये बल्लेबाज है आउट या बल्लेबाज है नॉट आउट, जरूर बताएगी टीम हमारी। हमारे तीसरे अंपायर जरूर बताएंगे, लेकिन देखना महज जरूरी होगा। क्रीज में सेफ है, यानी कि ग्रीन बत्ती, हरी लाइट, नॉट आउट होंगे बल्लेबाज नॉन स्ट्राइकिंग एंड के जो घातक नजर आ रहे हैं जीवित मात्रे, जिनके बल्ले से पहले गेंद के ऊपर 4 आए थे। अब नए गेंदबाज की खोज होगी, नए गेंदबाज होंगे इस समय गेंदबाजी के ट्रैक पर, बॉलिंग ट्रैक पर नए गेंदबाज होंगे। अभिजीत
अभिजीत यादव गेंदबाजी की बौखलार संभालते हुए पिछले जो प्रतियोगिता इस मैदान के अंदर हुई थी, चैंपियन बनी थी टीम, टॉप 5 में जरूर पहुंची थी अजीवली टीम, लेकिन इस समय देखा जाए तो अब ये पहला मुकाबला जारी है मैदान के अंदर। बहरीदेव वशिनी के खिलाफ दो हाथ करती नजर आ रही है अभिजीत यादव। राइट आर्म ओवर द विकेट, स्विच हिट। मैंने कहा था कि ये घातक नजर आ रहे बल्लेबाज इस वक्त इस गेंद को खेला पॉइंट रीजन के ऊपर। वन बाउंस ओवर द रो, या आता हुआ दिल मांगे मोर, या आता हुआ जबरदस्त फोर। प्रारंभिक खिलाड़ी मैदान के अंदर सामने जरूर किया था, गेंद हवा में जरूर गई है, खिलाड़ी वहां पर मौजूद, आसान सा कैच लपेंगे शैलेश और यहां से खत्म किया इस मैच को बल्लेबाजी करते समय अंतिम ठाकुर मैदान से बाहर जाते हुए। से यहां से पहले विकेट का पतन होता हुआ, इस पहले विकेट के जाने के बाद नए बल्लेबाज नेट नंबर 3 के ऊपर प्रतीत पाटिल इस समय मैदान के अंदर दस्तक देंगे। इज ऑन स्ट्राइक नाउ, पहले विकेट का पतन हो चुका है, नए बल्लेबाज है प्रतीत को हम देख रहे हैं गेंदबाजी में पूरी तरह से कमबैक करते हुए, पूरी तरह से वापसी करते हुए अभिजीत। यहां से ये कैच को छोड़ा है, विकेट कीपर ने गलती की और ये जादव की गेंदबाजी के ऊपर इस कैच को छोड़ा। एक रन आसानी के साथ जरूर मिलेगा, बैकिंग अच्छी थी भी विकेट के पीछे, फ्लाइंग स्लिप के खिलाड़ी वहां पर मौजूद थे, अच्छी बैक किया और यहां से मैं सिंगल को बटरने में कामयाबी मिली। इस सिंगल के साथ कुल रन संख्या जो आप पूछे स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन, 15 रन स्कोरबोर्ड के ऊपर अब तक लग चुके हैं। जीवित मात्रे स्ट्राइकिंग एंड के ऊपर बल्लेबाजी करते समय नजर आ रहा है, यहां से अच्छी बल्लेबाजी हो रही है। एक रिवर्स स्विप का चौका धागा था, उसके बाद पहला चौका आया था फाइन लेग की तरफ, दो चौके के साथ अपने व्यक्तिगत अच्छा योगदान अपने टीम के लिए दे रहे हैं। जीवित ऑन स्ट्राइक होंगे वशिनी के बल्लेबाज, बहुत दूर से आई हुई टीम है ये, वशिनी परिसर का जज्बा दिखाने के लिए बीच मैदान के अंदर यहां से बल्लेबाजी जारी है। एक रन तो आसानी के साथ, यहां से क्या थ्रो लगाया है, किधर लगाया है ये देखना महेश जरूरी होगा। अपने थ्रो में बहुत ही ताकत दिखाई और पूरी तरह से विकेट कीपर से भी ऊपर ये गेंद गई, लेकिन खामियाजा नहीं भुगतना पड़ेगा। महेश मिलेंगे 2 रन, इस 2 रन से कुल रन संख्या जा पहुंचे स्कोरबोर्ड के ऊपर 17 रन। ब्यूटीफुल क्रिकेट, ये गर्मा गर्मी का वातावरण और अच्छे दर्शक इस क्रिकेट का लुत्फ उठाते हुए सभी दर्शकों का फिर एक बार स्वागत करना चाहूंगा इस प्रतियोगिता के अंदर। यहां से 17 पर जा पहुंचा टोटल, ओवर नंबर 2 का खेल प्रोग्रेस के ऊपर है। इस ओवर की होगी अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेन की गेंद, बैट के बिल्कुल निचले हिस्से पे ब्रश होती हुई दोनों खिलाड़ी चूके, विकेट के ऊपर चूके, फ्लाइंग स्लिप के खिलाड़ी चूके और गेंद जाती हुई डीप थर्ड मैन सीमारे के बाहर, लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन। मच नीडेड 4 का है।
2 का खेल समाप्त होता हुआ। कुल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 21 रन, 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर हम देख रहे हैं। यहाँ पर इस प्रतियोगिता को कवर कर रहे हैं हमारे 24 लाइव इवेंट के कैमरामैन वसीने परिसर के। यहाँ पर लोग इस मुकाबले को ऑनलाइन रूप से यूट्यूब के माध्यम से 24 लाइव इवेंट के ऊपर देख रहे हैं, तो उनको एक गुजारिश होगी कि इस चैनल को लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना मत भूलो दोस्तों। ये हमारा मराठी मानुस का ये चैनल है। यहाँ से देखा जाए तो पटकी हुई गेंद थी और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति। तीसरे गेंद की खोज थी। तीसरे ओवर में गेंदबाज होंगे विशाल ठाकुर। पहली गेंद आई डॉट, ओवर द विकेट से गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी जारी है मैदान के अंदर। शानदार प्रदर्शन हम देख रहे हैं विशाल द्वारा। पहली गेंद डॉट आ चुकी है ओवर द विकेट से। फिर एक बार गेंदबाज तैयार होंगे। सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी, वहां पर खिलाड़ी नहीं है। नोमैंस लैंड में जरूर गेंद गिरेगी। 1 रन आसानी के साथ पूरा क्या चुराएगा, दूसरा जरूर 2 रन आसानी के साथ पूरे किए जाएंगे। 2 बल्लेबाजों द्वारा अच्छी रनिंग, गुड रनिंग बिटवीन द विकेट। 2 खिलाड़ियों के बीच, 2 बल्लेबाजों के बीच। इस 2 रन से बढ़ता हुआ स्कोरबोर्ड जा पहुंचा है यहाँ से 23 पर। तीसरा ओवर का खेल प्रोग्रेस के ऊपर है। 23 रन स्कोरबोर्ड के ऊपर। बढ़िया बल्लेबाजी करनी होगी वशुनी के बल्लेबाजों को। फुल टॉस थी, फुल टॉस को किया मिस। यहाँ से दीपक पाटिल सर हमारी तरफ मोड़ चुके हैं। लेग स्टंप से काफी बाहर। अंपायर्स का वाइड बॉल का इशारा। इस वाइड बॉल के तहत 1 रनों का स्कोरबोर्ड के ऊपर इजाफा होता हुआ इस 1 रन से कुल रन संख्या जा पहुंची है 24 पर। 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर। वाइड रन आई। विशाल ठाकुर एक अच्छे लय में गेंदबाजी कर रहे थे, लेकिन लेग स्टंप के ऊपर गए। वाइड बॉल का इशारा आता हुआ। अगली पेशकश कैसे होगी गेंदबाज विशाल की। शॉर्ट ऑफ लेन की गेंद थी, गति में परिवर्तन, घुमाव नजर आया और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। तीसरे पायदान के ऊपर जो बल्लेबाज आए थे प्रतीत पाटिल, कुछ कारनामा कर नहीं पाए अब तक खामोश रखा है। अब तक का अपने बल्ले को शांत रखा है गेंदबाजों ने। यह काबिल तारीफ होगी, ये कौशल्य होगा, ये गुणवत्ता होगी अजूबली टीम के गेंदबाजों की। इस बार अलोंग द कारपेट खेला एक्स्ट्रा कवर के रीजन में। शॉर्ट एक्स्ट्रा कवर से डीप एक्स्ट्रा कवर पर गेंद जाती हुई सीमा रेखा पार, वहां पर आता हुआ दर्जेदार चौका। बहुत देर तक शांत थे, बहुत देर तक रन नहीं आ रहे थे बल्लेबाज प्रतीत के बल्ले से, लेकिन इस मर्तबा देखा जाए तो अल्लांग तो कॉर्पोरेट एक्स्ट्रा कवर के रीजन में ये चौका अर्जित किया। फिर एक बार आड़े बैट से खेलने की कोशिश थी, लेकिन तेज तर्रार रखी इस बार गेंद ने। भापा पर्चा जांचा इस बार बल्लेबाज की पोजीशन को और वैसे ही गेंद डाली। बिल्कुल तेज तर्रार थी। डॉट गेंद की समाप्ति होती भी और इस डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं, बिल्कुल सीमित है 28 के ऊपर। यह हवा में खेला है, खिलाड़ी पहुंचेंगे जरूर। वहां पर विजय है और विजय यानी कि अजीवली गांव के सेफ हैंडेड खिलाड़ी माने जाते हैं, सेफ हैंडेड फील्डर माने जाते हैं। और यहां से आसान सा कैच लपकते हुए प्रतीत पाटिल बैक टू द डगआउट। कंबल हो चुका है 3 ओवर के बाद 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अब आखिरी ओवर में कौन से गेंदबाज होंगे टीम गावदेवी अजीवली की तरफ से। तेजस शेडगे गेंदबाजी की बौकदार संभालते हुए आखिरी ओवर में। अब इस ओवर में कुछ तो कारनामा करके दिखाना होगा बहरीदेव 11 वशिनी के बल्लेबाज को। अब अभी नहीं तो कभी नहीं, क्योंकि इस
समय जीवित जो प्रारंभिक बल्लेबाज थे, और ये देखिए दूसरे अटेम्प्ट में भी इस कैच को छोड़ा, तीसरा जीवन दान मिला है। मैं तो कहूंगा जीवित को पहले रनआउट के तौर पर एक जीवन दान था, उसके बाद पीछे जाकर वही खिलाड़ी ने जीवन दान दिया था, और अब 36वां कैच ये ड्रॉप हो चुका है इस प्रतियोगिता का। हमारे मयूर पाटिल सर नारपोली हमें इस जानकारी को देते हुए कि 36वां कैच यहां से ड्रॉप होता हुआ खिलाड़ियों की तरफ से। जड़ में थी गेंद, सीधे बल्ले से खेला, खिलाड़ी यहां मौजूद, आसान सा कैच लपकेंगे और यहां से खत्म हुआ मैच। बल्लेबाज अतीश पाटिल के लिए यहां से इस बल्लेबाजी की पारी खत्म होती हुई। जितेश पाटिल इस समय नए बल्लेबाज। ओवर नंबर 4 का खेल यहां से प्रोग्रेस के ऊपर है, बढ़िया गेंदबाजी हो रही है। महज एक सिंगल इस ओवर में आया, 4 गेंदों का खेल अभी विशेष है। तेजस गेंदबाजी की बौखलाहट संभालते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, 29 पर स्कोरबोर्ड जा पहुंचा है। सागर मांडाकर हमारे साथ जुड़ चुके हैं, यहां से उठा के खेला है इस गेंद को लॉन्ग ऑन के रीजन पर। ये बड़े समय के बाद एक छक्का आया, बल्लेबाज होंगे यहां पर जितेश पाटिल के बल्ले से। थैंक यू डीजे, यहां से छक्का अर्जित किया, फिर एक बार हवा में जरूर खेला है। खिलाड़ी नहीं है, 3-3 खिलाड़ी इस गेंद के पीछे भाग रहे। एक रन तो आसानी के साथ पूरा किया जाएगा, दूसरे की कोशिश, 2 रन पूरा, अब क्या बनेगा तीसरा? बिल्कुल नहीं, यहां से रनआउट का मौका। क्या गजब का कलेक्शन किया था, कैरी किया था इस गेंद को गेंदबाज खुद तेजस ने, और महज 2 रन से संतुष्ट होना पड़ेगा। 29 स्कोर था, छक्का या बनेंगे 35 और ये 2 होंगे रन 37। 37 रन स्कोरबोर्ड के ऊपर। 37 रन। चलो, जो आग लगाई है बुझाइए जल्द से जल्द, ये आयोजन करताओं से गुजारिश है आपको। 37 रन इन बोर्ड। नए बल्लेबाज इस समय नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर पुष्कर पाटिल यहां से नॉन स्ट्राइकिंग एंड के ऊपर है। 37 रन है, इस ओवर की कुछ गेंदें शेष है। ओवर द विकेट से तेजस तैयार। रिवर्स का अटेम्प्ट करना जरूर चाहते थे, लेकिन इस बार गलती हुई, इस बार चूक है, और यहां से गलती में कोई गुंजाइश नहीं होती है। क्रिकेट में जब गलती होती है तो खामियाजा जरूर भुगतना पड़ता है, नुकसान जरूर भुगतना पड़ता है। डॉट गेंद आई और डॉट गेंद की वजह से टोटल में कोई वृद्धि नहीं है। 37 पर स्कोरबोर्ड सीमित है। इस ओवर का आखिरी एक गेंद शेष है, आखिरी बॉल होगा। 37 रन, 37 रन इन बोर्ड। हेलो इस ओवर का आखिरी गेंद। प्रारंभिक बल्लेबाजी इस समय स्ट्राइकिंग एंड के ऊपर बढ़िया नजाकत दिखाई, बढ़िया कलात्मक स्ट्रोक दिखाया, और यहां से ये 94 को अर्जित किया। त्यानंतरच्या मॅचचा टॉस डेरवली आणि नारपोली या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल। दोन्ही टीम्सला विनंती, आपण टॉस साठी संपर्क साधायचा आहे। नारपोली टीमचा कॅप्टन आणि डेरवली टीमचा कॅप्टन पुढील मॅच साठी आपण टॉस साठी संपर्क साधा प्लीज। आणि नेक्स्ट इनिंग साठी या ठिकाणी मायक्रोफोन वरती जोडले जातील आमच्या समवेत नेरेगावचा गोड आवाज सागरजी मांडवकर सर या ठिकाणी आमच्या समवेत जोडले जातील।
सूचना आल्यात का आता स्पर्धा थांबणार नाहीये, कारण काल आम्ही एका स्पर्धेला होतो रोहित, तिथे समोरचा संघ दुसरीकडे खेळत होता. मग आयोजकांनी सांगितलं पुढची मॅच खेळू, तर पुढच्या मॅच मध्ये सुद्धा एक संघ तिसरीकडे खेळत होता. अशा आपण पाहतो बऱ्याच स्पर्धा आहेत, मात्र इथे वेळापत्रक आयोजकांचं बिघडतो आणि याची पडसाद कधी होतात जेव्हा 2 नंतर जेव्हा सामने असतात ना, मग सकाळचे 4-5 का वाजले जातात याचं ते कारण आहे. मात्र बघा इथे छान कमिटी आहे, अगदी 4 मॅचेस आपण कव्हर करतो. असं म्हटलं जातं का रोहित, जेव्हा 7 मॅचेस असतात, जर त्या 11:30च्या अगोदर 5 मॅचेस कव्हर झाले ना, तर त्या स्पर्धेचा आपण पाहतोय 1 ते 1:30च्या आसपास शेवट होत असतो. आपण पाहतो 8चा पोल आमदार चषक भातांची स्पर्धा. मयूर आम्हाला इन्फॉर्मेशन देईल. 4था सामना आहे, 2 आत करताना संघ वशेनी आणि त्यांच्या विरुद्ध आजिवले. दोन्ही संघ दमदार आहेत. सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये टार्गेट सेट चांगलं झालं, बऱ्यापैकी धावा बनल्या होत्या. मात्र त्यानंतर बघा आमचे बॉय आहेत, त्यांची मस्ती चालू आहे बघा. या 41चा टप्पा ओलांडायचा. चार षटका आणि 42 धावा. चला सामना सुरू होईल. 11:16 झालेत. यानंतर जो पुढचा सामना आहे त्याचं टॉस पेंडिंग आहे. विनर टीमला आम्ही विनंती करेन पुढच्या दोन्ही संघांना इथून कॉल केला जाईल. यस सागर, या ठिकाणी सन्माननीय मान्यवर सचिनजी पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती आपण यावं आणि स्थानपन्न झालेले आहेत. तर नक्कीच त्वरित आपण त्यांचं स्वागत कक्षाकडे आपण शुभ सन्मान घेणार आहोत. आपण या सन्मानाचा स्वीकार करावा अशी त्यांना आपण विनंती करूया. सचिनजी प्रथमेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केलं जाईल. सचिनजी पाटील मौलाची उपस्थिती, सदिच्छा भेट या स्पर्धेला त्यांनी लाभलेली आहे त्यांना आपण या ठिकाणी तर तौसिफ शेख आणि संदीप माळी पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान होते, त्यांचं सहर्ष स्वागत. आमदार चषक भातांची स्पर्धा तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग. रोहित दीपक पाटील सर पालीचे आमचे अंपायर्स आहेत, ज्यांना कोकण रत्न म्हटलं जातं. सुधागड, पाली असेल, महाड असेल, पोलादपूर असेल, अनेक स्पर्धा ते कव्हर करतात. हरिभक्त पारायण दीपक पाटील सर पाली. आणि रायगडमध्ये देखील त्यांचा बोलबाला आहे. अगदी जर पाहिलं कर्जतमध्ये, पनवेलमध्ये, पेणमध्ये, अलिबागमध्ये, महाडमध्ये, मुरुडमध्ये ज्या स्पर्धा त्यांनी अद्यापपर्यंत कव्हर केल्यात ना, शेकडो स्पर्धा अद्यापपर्यंत त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. हे त्यांचा बोलबाला आहे दीपक पाटील सर पाली यांचा. नक्कीच पुढल्या वर्षीपासून जेव्हा ते पंचांची भूमिका करणार तेव्हा ते मानधन घेणार नाहीयेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि जे काही मानधन मिळेल ते शाळेसाठी मदत करणार आहे, ते त्यांचं समाज कार्य. दीपक पाटील सर पाली यांना पाहतोय, जे काही मानधन मिळेल ते शाळेला मदत करणार आहेत. दानशूर व्यक्तिमत्व आहे, त्यांना आपण पाहतोय. 4 षटका आणि 42. पहिला चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला, बॅट मधून या धावा मिळतील. सुरुवात धमाकेदार, आला हा चौकार. या ठिकाणी जनार्दन साहेब ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. रुपेश साहेबांचे वडील आहेत, त्यांचं या ठिकाणी शुभ सन्मान केलं जाईल. मी विनंती करतो या आपण जनार्दन साहेब ठाकूर, प्रणय ठाकूर यांना आपण विनंती करूया की या आपण प्रणय ठाकूर आपल्या शुभास्ते या ठिकाणी शुभ सन्मान
रुपेश ठाकूर आपले चांगले समालोचक आहेत, अगदी चांगले निवेदक आहेत. त्यांचे वडील या ठिकाणी आपण पाहतो ठाकूर बाबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. तर चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला पाहिला, आणखीन एक चौकार. सुरुवात चांगली झाली. सुरुवातीला जर असा चांगला ताळमेळ असला ना तर तो एक आनंद देणारा क्षण असतो. आणि आता बॅटिंग लाईनअप मध्ये संदीप माळे बॅक टू बाउंड्री स्पर्धेमध्ये मयूर आम्हाला माहिती देतोय. 1400 धावा पूर्ण झालेत. खूप छान माहिती, पेन आणि लेखणीच्या साहाय्यानं चांगला लेखाजोखा. तर टॉस पेंडिंग आहे रोहित. बघा मॅनेजमेंट आम्हाला मेसेज देते. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने संदीपनं प्रयत्न केलाय. पुढचा सामना थांबणार नाहीये. विनर्स टीमला विनंती करतो, जर काही चेंजेस असतील तर आयोजक जरूर कळवतील. नेक्स्ट मॅचचा टॉस पेंडिंग आहे. मॅनेजमेंटचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. मात्र जे संघ जिंकलेत त्यांना विनंती असेल आपण जाऊ नका. तर रामू शेठ मालकर साहेब आजिवलीच्या आमच्या सन्मान्य मान्यवर यांचा इथे सन्मान होणार आहे. सुधीर मुकादम साहेबांना विनंती करेन आपण त्यांचा सन्मान करावा. विशाल म्हात्रे फ्रंट फुटला आले. स्ट्रोक कन्वर्ट, फटका बनवण्याचा प्रयत्न निर्माण केला होता, मात्र इथे कनेक्शन झालं नाही. पुन्हा एकदा कमबॅक करेल का वशिनी संघ? दूरवरचा प्रवास करून आलाय. संदीप माळीनं केलेली दमदार सुरुवात संघासाठी काही अंशी का होईना जिगरबाज खेळ त्याने केला. तौसिफ शेख एक वन ऑफ द डेंजरस क्रिकेटर आहे. तौसिफ म्हटला तर एक वादळ आहे आजिवलीसाठी. फ्रंट फुटला आला, कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बीट होईल. गुड बॉलिंग. विशाल म्हात्रे 2 चेंडू डॉट. आतापर्यंत मयूर आम्हाला माहिती देतो डॉट चेंडू पाहिले. 200 चेंडू डॉट आतापर्यंत. सुंदर माहिती आपण पाहते. चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक बऱ्याच वेळा तौसिफ कडून पाहिलं. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये खेळताना सुद्धा तौसिफला पाहिलं होतं. गुणवत्ता ऑफ स्टंपला चेंडू ठेवलाय. गोलंदाजी आवडली असेल. गुड कमबॅक. सुरुवातीच्या 3 चेंडूवर मार खाल्ला, मात्र त्यानंतर विशालनं चांगला कमबॅक करून दिला. याला म्हणतात चतुर गोलंदाज, चाणाक्ष गोलंदाजी. एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा 9. ओव्हर टू डीजे. वळतोय. गुड कमबॅक. विशाल जिते चाले. एकूण धावा फलकावरती 9-42. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आम्ही 2 षटकानंतर जरूर तुमच्यापर्यंत डिटेल पोहोचू. आक्रमण करते ऑन साइडला, दूरवरून येईल क्षेत्ररक्षक. प्रयत्न जरूर, नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये विकेट घेणं आणि विकेट फेकणं, इथे विकेट बहाल होणार का नक्की ऑन स्क्रीन पाहिलं जाईल. पंचांचा इशारा आलाय. टेक्निकल टीम पाहुण्यांची उपस्थिती पाहतोय. खऱ्या अर्थाने धावा चोरण्याची जी तयारी दाखवली, सुसाट वेगाने प्रयत्न केला संदीप आणि तौसिफनं. आता धोका निर्माण होईल का? क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाहीये. बघा टॉस पेंडिंग आहे. मॅनेजमेंट कडून सूचना आल्यात. नेक्स्ट मॅच तर आपण दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर टॉस करणार आहोत पुढच्या सामन्याचा. व्हेरी क्लोज आहे आणि डिसिजन पेंडिंग. धावबाद आहे की नाही आपण ते चेक करूया. फलंदाज होते या वेळेला डेंजर एंडला तौसिफ. परफेक्ट पॅनरल थ्रो आला, तिथे रेडी होते खेळाडू. चेंडू पकडला आणि यस डेफिनेटली नॉट आउट. मॅच ऑन करा. तर एकूण धावसंख्या येते 11.
कंपॅरिझन आपण करूया. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जेव्हा बॅटिंग केली तेव्हा धावा होत्या 21. पूर्वार्धामध्ये संघ होता वशेनी. पुढचा चेंडू गोलंदाज जितेश पाटील, राईट आर्म ओव्हर द विकेट. ना फुटवर्क समोरून चेंडू गुडलँड स्पॉट वरून ऑन साइडला धाव सोडणे. तोसिफ बघा, धावांची भूक असावी लागते आणि ते प्रयत्न सूर्य भन्नाट वेगाने त्यांनी तयारी दाखवली. आलेलं अपयश धुवून काढायचं. पॉवरफुल बॅटिंग साठी ओळखला जातो तोसिफ. 3 चेंडू तो डॉट खेळला. अपेक्षा त्याच्याकडून मोठ्या असतात, मात्र तो नॉन स्ट्रायकर इनला उभा आहे. जितेश पाटील फुटवर्क वापरलं, कमालीचा फटका ड्राईव्ह करतोय कव्हरला. फिल्डर रेडियम, सिंगल मिळेल. उत्तरार्धामध्ये सामना नेहमी रंगतदार होता. आपण अनेक वेळा पाहिले. अगदी सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये धावांचा उच्चांक पाहिला. आज देरवलीच्या संघानं मन सर्वांची जिंकली. धावांचा उच्चांक आपण अगदी पहिला मॅच मध्ये पाहिला, जिथे विनायक खेळला होता. इंडिव्हिज्युअल 46 आणि 78 धावांचा उच्चांक होता. सेकंड मॅच मध्ये सुद्धा आपण उच्चांक पाहिला, जिथे धावा होत्या टोटल 69. त्यानंतर 2 सामने आपण पाहिले, कमी धावा आल्या 56 आणि या मॅच मध्ये टार्गेट 42. जितेश पाटील 3 चेंडू मध्ये 3 धावा दिल्या. समोर उभा आहे. तोसिफ कडून अपेक्षा वाढतील. ड्राईव्ह करतोय कव्हरला. 2 धावेसाठी पलटवार होणार का? तयारी दाखवतोय. ओ, असं क्षेत्ररक्षण झालं तर कदाचित अंगलट येईल, मात्र विजयासाठी आगीकूच सूर्य. कौतुक करत असताना एकूण धावफलक पोहोचलाय 17 तर यस देरवली संघ आले 13 धावा आहेत. विनिंग कॅल्क्युलेशन आपण जरूर पाहूया, जिथे लक्ष्य विजयासाठी 14 मध्ये 29. स्ट्रेट चेंडू, गुड बॉलिंग, दिशा टप्पा विभिन्नता. मॅच मध्ये कमबॅक होणार का? विनिंग कॅल्क्युलेशन 13 मध्ये 29. 12-29 समीकरण आम्ही बऱ्याच वेळा चेस होताना पाहिले आणि आता समोर संघ आपण पाहतो अजिवलियम आणि त्यांच्या विरुद्ध 2 आत करताना संघ आपण जरूर पाहूया वशेनी. कुडले स्पॉट वरचा चेंडू, भन्नाट वेग, ऑन साइडला ड्राईव्ह करतोय. सिंगल. 2 धावेसाठी संदीप निघालेत. नकार दिलाय. ओ, गुड फिल्डिंग, मात्र खराब थ्रो. एक धाव सोडायची नाही. धाकधूक दोन्ही संघाच्या मनामध्ये. 2 षटकं संपली, 15 धावा. विनिंग कॅल्क्युलेशन 12-27. टॉस केला जाईल डेरिवली आणि नारपोली. संजयजी काटावले साहेबांनी विनंती करेन आपल्या शुभासे टॉस इथे होईल. नेक्स्ट मॅच 4 षटकांचा सामना आहे. डिसिजन आपण लगेच क्विकली तिथेच द्या, जेणेकरून विलंब होणार नाही. तमाम पाहुणा वर्ग 12 मध्ये करायच्या 27. सामना कोण जिंकेल? पंचांचा इशारा, पाणी घेऊन जायचे. चला बच्चे कंपनी, पाण्याची पूर्तता करा. 2 षटकं संपली. वशेनी आणि अजिवली. टॉस होते. सन्मान्य पाहुण्यांचे शुभ असते. नेक्स्ट मॅच नंबर 5. तर यस, नारपोलीनं टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. नारपोली संघानं टॉस जिंकलाय. पुढचा सामना सुद्धा अतिशय गुणवत्तेची लढाई आपल्याला पाहायला मिळेल. विनायक धुमाल आणि नरेंद्र हे युद्ध, द्वंद्व युद्ध रंगेल. डेरिवली संघाला बेलवलीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा आज खेळताना पाहिलं. तर नारपोली संघाचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. चर्चा तिथे होईल. 12 चेंडू आणि गरज असेल 27 धावेची गरज. आमदार चषक भातांची स्पर्धा. प्रेक्षक वर्ग अगदी शांतपणे या स्पर्धेचा आनंद घेतो. प्रेक्षक वर्गाला विनंती करतो, उद्या फायनलची रात्र. स्पर्धेचा आनंद आपण जरूर घ्या. मालिका वीराचा बैल आपण पाहते कोणाला मिळणार. उद्या 9 वाजता बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव राहुलभाई पाटील आपण पाहतो, यांची उपस्थिती आणि त्यांचे समर्थक चाहता वर्ग यांची उपस्थिती पाहणार आहोत. उद्या त्यांची रॉयल दमदार एंट्री सुद्धा या स्पर्धेमध्ये असेल. आणि या गावामध्ये राहुलभाईचे सुद्धा कट्टर फॅन आहेत, आम्ही जरूर पाहिलं. स्वरूप ठाकूर राहुलभाईचे कट्टर समर्थक. रुपेशभाई, आम्ही बैलगाडा शर्यतीवर जास्त बोलणार नाही, कारण एका स्पर्धेमध्ये आम्ही जेव्हा अशीच एंट्री होती आणि आम्हाला लिहून दिलं होतं का तुम्ही हे बोला, आणि लाईव्ह वाल्याला आम्ही सांगितलं ते म्यूट करा, आणि ते अनम्यूट राहिलं आणि तीच व्हिडिओ व्हायरल झाली. त्यानंतर आम्हाला भरपूर फोन कॉल्स आले आणि एक वेगळा तो अनुभव होता. म्हणून आम्ही बैलगाडा क्षेत्रावर काही बोलणार नाही. प्रचंड चाहते असतात बैलगाडा शर्यत, क्रिकेट.
2 षटक संपली. धावा 15. विजयासाठी 42. मॅच कोण जिंकेल? लॉफ करतोय स्ट्रेट हिट. दिस इज अ बिग शॉट. आयवा कॅच होणार का? सोडला आयवा कॅच. हातामध्ये चेंडू विसावला होता. षटकार. तोसिफ एज लागली. स्लीप मध्ये फिल्डर रेडी. पकडला झेल. गोल्डन विकेट. करायचे 10 बॉल 21 ची गरज. तोसिफ बाद झाला. ही विकेट हवी होती आणि वशिनीचा गोलंदाज होता आतिश पाटील. षटकार आल्यानंतर विकेट मिळाली. मॅच मध्ये कमबॅक होईल का? 10 मध्ये 21. मग अशी आमचे स्कोरर मित्र मयूरना आयवा कॅच त्यांना टी शर्ट मिळाली आणि आता आमचे युवा समालोचक रोहित गेलेत आणि त्यांना सुद्धा टी शर्ट हवे आणि अशा जागी ते बसले तिथे झेल येऊ शकते. त्यांना सुद्धा अपेक्षा आहे का टी शर्ट आम्हाला मिळाली पाहिजे. कुणाला हौस नसते. दीपक पाटील सर पंच ते सुद्धा तिथे नंतर येतील. त्यांना सुद्धा टी शर्ट हवे. चला वळूया मॅच कडे. 10 मध्ये 21. मॅच मध्ये कमबॅक होणार का? गोलंदाज झालाय आतिश आणि शैलेश साडेकर. 10 बॉल 21. मॅच मध्ये कमबॅक कोण करेल? विजय खेचून कोण आणणार? रंगत जरूर पाहायला मिळते. 10 बॉल 21. आतिश पाटील फ्रंटफुटला आले. थोडा ताणून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट लांबवले आणि हा फटका खेळला. नकार देतो संदीप. शैलेश धाव घेण्याची तयारी. अंपायर सांगितलं काही नाही. एक्झॅक्टली व्हॉट हॅपन आपण तिथे पाहतोय. धाव पूर्ण होईल. 1 धावेनं संघ पुढे सरकेल. एकूण धावफलक 22 वर पोहोचलाय. 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. 9 बॉल 20. विजयाचा झेंडा कोण फडकवणार? शैलेश साडेकरला आपण पाहतोय. गीतेश साडेकर जे आमचे आजिवली गावचे समालोचक मित्र आहेत ते सुद्धा अनेक स्पर्धा कव्हर करतात. मात्र आज त्यांच्या गावातील संघ आहे. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 मध्ये 20. 1-2 मोठे फटके आले ना तर मॅच मध्ये कमबॅक होईल. कोण कुणाला पराभूत करणार? गोलंदाज आतिश पाटील. एकूण धावा 22 आहेत. लॉफ करण्याचा प्रयत्न. बॉल गोज ऑन. नाही झेल होणार का? आणि हा झेल सोडलाय. क्रिकेट मध्ये खूप चांगलं प्रूव्ह अपसेट. पकडा कॅच जिंका मॅच. कॅच सोडण्याची परंपरा आपण क्रिकेटमध्ये अनेक उदाहरणं पाहिलेत आणि इथे झेल सोडलाय. आतापर्यंत 38 झेल ड्रॉप झालेत. मयूर आम्हाला छान माहिती देतो. आणि एकूण धावफलक 23. करायचे 42. येणारे चेंडू 8 मध्ये 19. सामना कोण जिंकेल? गोलंदाज आतिश पाटील. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. फ्रंटफुटला आले. स्ट्रोक. चेंडू खाली राहिलाय. गुड बॉलिंग. इफेक्टिव्ह. गोलंदाज सक्रिय झाल्या मॅच मध्ये. 1-2 मोठे फटक्या सामना बनवेल. आजिवली संघाला अपेक्षा वाढल्यात आता शैलेश आणि संदीप माळीकडून. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 7 मध्ये 19. गोलंदाज आतिश पाटील. पुढचा चेंडू. आक्रमण करतोय. क्रॉस बॅटेड आणि दिस इज अ बिग शॉट. षटकार. किस मॅच कडे जरूर वळतो. या षटकारानं कमबॅक करून दिला.
क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा नेम नाही. क्रिकेटमध्ये खूप चांगलं प्रूव्ह अप्स आहेत. प्ले फॉर साइट नॉट फॉर सेल्फ. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. आणि शैलेशनं जो षटकार ठोकला मॅचला यू टर्न मिळाले. आता 6 मध्ये 13 ची गरज. 6 बॉल 13. संघर्ष अजूनही मैदानावर सुरू. जेवढा संघर्ष दमदार तेवढं यश निश्चित. आणि संकट ओढवल्या आता दोन्ही संघांसाठी. मॅच मध्ये कमबॅक कोण करेल. 6-13 कॅल्क्युलेशन पाहिलं 42 करायचे. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. 6 मध्ये 13. गोलंदाज झालाय वशिनीकडून स्मित पाटील. संदीप माळी लाईन पाहिली ऑफ स्टंप वरून चेंडू स्ट्रेट होता. फटका लाईन रीड केली आणि हा डॉट बॉल. आता 5 मध्ये 13 ची गरज. सामन्याचा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. वशिनी जिंकणार का संघ आजीवले. गुणवत्तेची लढाई. द्वंद्व युद्ध रंगले. कोण कुणाला पराभूत करणार. जबरदस्त मॅच आता मात्र अटीतटीची. 5 मध्ये 13 जे इक्वेशन होतं 14-29 15-30 6-13 आणि डीप पॉइंटला हा गॅप शॉट स्किलिंग शॉट चौकार. यस मॅच मध्ये आणखीन ट्विस्ट. एक मोठा फटका मॅच मध्ये काय करू शकतो. संदीप माळीचा आवडला असेल झालं पाहिजे. आतापर्यंत 3 चौकार. सामना त्यांना जिंकून द्यायचा. विजयाच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरलाय. विजयासाठी जो एक्स फॅक्टर आहे तो या खेळाडूमध्ये आहे. आणि मॅच मध्ये तो मॅच विनर खेळाडू होणार का. संदीप माळीवर जबाबदारी. गोलंदाज स्मित पाटील. येणारे 4 चेंडू आणि 9 ची गरज. लॉंग रनअप. फ्रंट फुटचा वापर केलाय. जरूर इनसाइड सर्कल चूक झाली. सिंगल 2 धावेसाठी प्रयत्न नकार दिलाय. शैलेशला विश्वास आहे. खेळामध्ये तुमचा स्वतःवर असलेला विश्वास खूप महत्वाचा असतो. 6-13 5-13 4-9 आणि 3 चेंडू 8 धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. टफ मॅच आहे. डॉट बॉल विकेट मॅच मध्ये कमबॅक करून देईल वशिनी संघाला. आणि विजयासाठी कडवी झुंज कडवा प्रतिकार करतोय. आणि फलंदाज झाले बाद. येणारे 2 चेंडू आणि 8 धावेची गरज. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर बघा. 6-13 5-13 4 मध्ये 9 3-8 मॅच मध्ये कमबॅक करून देत असताना स्मित पाटील. आता येणारे चेंडू 2 आणि 8 धावेची गरज. 2 चेंडू आणि 8 धावा. सामना कोण जिंकेल. वशिनी का आजीवले. रंगतदार लढत. विशाल ठाकूर आलाय आणि आता अपेक्षा असेल एक मोठा फटका मॅच बनवेल आजीवली संघाला. लॉंग रनअप. गोलंदाज स्मित पाटील. 2 मध्ये 8. ओ गुड बॉलिंग. मॅच टर्न केलं. वशिनी संघाचा मॅजिकल चेंज बॉलर स्मित पाटील आता मॅच मध्ये विजयाचा शिक्कामोर्तब करण्याच्या तयारीमध्ये. डॉट बॉल मॅच मध्ये काय काय करू शकतो याचा प्रत्यय आला. आणि आता 2 चेंडू 8 आता 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. शैलेशचं थांबणं. संदीपची साथ. मात्र आता गुड कमबॅक विशाल ठाकूर. ओ चेंडू लॉंग स्टॉपला गेलाय. फिल्डर रेडी आणि सामना जिंकलाय तो वशिनी संघानं. ओव्हर टू DJ.